रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील वढाव गावातील प्रसिद्ध बहिरी देवाची यात्रा यंदा मोठ्या उत्साहात पार पडली। सालाबादप्रमाणे भरलेल्या यात्रेसाठी मुंबई, ठाणे, पुणे, कोकणासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती। या यात्रेचे प्रमुख आकर्षण ठरली ती पारंपरिक देवखाटी स्पर्धा आणि भक्तांच्या सहभागाने रंगलेला छबिना सोहळा। चैत्र पौर्णिमेच्या एक दिवस आधी दुपारी 12 वाजता बहिरी देवाच्या मंदिरातून छबिना निघाला। भंडारा उधळत ढोल ताशांच्या गजरात आणि पारंपरिक गीतांच्या स्वरात छबिना गावातून मोठ्या उत्साहात मार्गस्थ झाला। शेकडो भक्तांनी अंगावर काटेरी पेरकूट मारून घेत पारंपरिक श्रद्धेने दर्शन घडवले। छबिना मोठे वडाव मार्गे दीव गावातील नागेश्वर देवाला भेट देऊन पुन्हा वडाव गावात आला। त्यानंतर शिवनेरी मैदानात देवकाठी उभारण्याच्या स्पर्धेला सुरुवात झाली। उंच देवकाठी उभारण्याची स्पर्धा पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होती। दरम्यान यात्रेनिमित्त विविध दुकाने, पाने, खेळणी, मिठाई आणि खाद्यपदार्थांची रेलचेल पाहायला मिळाली। भर उन्हात यात्रा भरल्याने पाणी टंचाईचे सावट जाणवत असले तरी भक्तांचा उत्साह मात्र कायम दिसून आला। या काळामध्ये ती बिनविषारी असून ती कसा बिनविषारीपणा हा बहिरी देवाच्या उत्सवानिमित्त दाखवला जातो, हे त्याचं वैशिष्ट्य आहे। ती सुद्धा गेल्या 7 ते 8 दशकांपासून चालू आहे आणि ते अविरतपणे चालू आहे। यापूर्वी आणि या यात्रेमध्ये दरवर्षी नवीन संकल्पना राबवल्या जातात। पूर्वी या यात्रेचं स्वरूप असा असायचा, म्हातारी म्हणतो की एक लंगोटा छोटा लंगोटला आहेत आणि एक बरी साधी वापरायची। पण आज जर बघत बघितलं, आज कालांतराने भरपूर बदल झालेले आहेत। हा बहिरी देवाचा लेपा याचं मूळ कारण म्हणजे मूळ जे स्थान आहे ते मोठेवाडा येत आहे आणि त्या मोठेवाडाच्या देवाला भेट दिल्याशिवाय या यात्रेची सांगता होत नसते। म्हणून त्या मोठेवाडाच्या देवाला भेट देण्यासाठी हा बहिरी देव आणि या बहिरी देवाचे भक्त जात आहेत। मालला उसळगोळा भात्रे ट्रस्टीपंच हा लेपा परंपरेनुसार आहे। आज 100 वर्ष झाली। आज परंपरेचा लेपा चालू असतो। सकाळचा लेपा पूजन होतं, पूजन झाला की मग ते भाईला पाया पडतात। भाईला पाया पडतात 12:30 आपला लेपा निघतो। लेपा निघाल्यानंतर आपला गावभर फिरतो, आता फिरतो भाई लोक कुठे मारे जातात, त्या कुठे लोक भाई प्रसन्न होतात आणि साधने होतात। पण तिथून लेपा झाल्यानंतर आपल्या मुंबई आहे कुठं तिथं आपला देवस्थान कुठं जुना देवस्थान तिथं आमचा लेपा भेटून जातो। हे पारंपरिक एक आमचा देवावर असलेली श्रद्धा आणि देवावर असलेला प्रेम व्यक्त करून आमचे सगळे गावकरी पंचक्रोशीचे सर्व लोक साजरी करतात। ह्याच्या पाठीमागचा एक विशेष म्हणजे लोक काटेरी डुलुंडा मारतात आणि काटेरी डुलुंडाने आपली पाठ संपूर्ण रक्ताने न्हावून निघते। हा देवावरचा असणारा एक विश्वास आणि श्रद्धा आहे। ही यात्रा म्हणजे एक पंचक्रोशीतील लोकांचं एक श्रद्धास्थान आहे आणि आमचं बहिरी देव हे एक श्रद्धास्थान असून वडावची शान आहे। वडाव हा असं गाव आहे की केंद्रस्थानी असून सर्व लोक या यात्रेमध्ये सहभागी होतात। 400 वर्षापासून ही परंपरा आहे। आणि जे पेरकूट मारून घेतात अंगावर ते त्याला काही इजा वगैरे का होते का? देवाचा कोणाला त्रास होत नाही। हा पिढ्यानपिढ्या वापरलेली प्रथा आहे। तर वडावगाव हे सणांचं माहेरघर याचसाठी ओळखलं जातं की वैशिष्ट्यपूर्ण सण किंवा अगदी शतकांची परंपरा असणारं, शतकांपेक्षा जास्त वर्ष सण साजरा करणारा आणि एकोप्याने सण साजरा करणारं गाव म्हणून हे वडावगाव ओळखलं जातं। तर याचसाठी याच सणाचं याच यात्रेचं जर वैशिष्ट्य पाहिलं तर आपण माझ्या हातात पाहू शकत असाल, हे जे पेरकूट दिसते हे पूर्ण काटेरी पेरकूट असतं। असे काटेरी पेरकूट हे सर्व भक्तगण आपल्या अंगावर मारून घेत असतात आणि आपल्या देवाला खऱ्या अर्थाने रक्ताची आहुती देत असतात। यामध्ये श्रद्धा अंधश्रद्धा हा विषय नाही, तर देवाप्रती असणारा भाव भक्तिभाव हे महत्वाचं आहे। अत्यंत उत्साहातच हा सण साजरा होत असतो। मात्र या वडाव गावातील मंडळी अतिशय जोशाने साजरे करत असतात। म्हणूनच खऱ्या अर्थानं वडावगाव हे सणांचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं। या यात्रेत आपण फक्त पुरुषांचा नाही तर महिलांचा सहभाग सुद्धा पाहिला असाल।